पिंपरी चिंचवडमधील मोशीतील कचरा डेपोमधली 2 मजली प्रशासकीय इमारत कोसळली। कचऱ्याचा डोंगर कोसळून तब्बल 60 तासाहूनही अधिक काळ उलटलाय। मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपर्यंत बचाव पथकाला अजूनही पोहोचण्यासाठी अडथळे येत आहेत। त्यामुळे नातेवाईकांची चिंता वाढली आहे। प्रशासनाच्या बचाव कार्याच्या गतीवर सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नुकतंच बचाव कार्यातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे या कचऱ्यातनं बाहेर पडणारा मिथेन वायू, ऑक्सिजनची कमतरता आणि अत्यंत अस्थिर झालेली इमारत, अरुंद प्रवेशमार्ग, अंधार आणि तीव्र दुर्गंधी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांना अत्यंत मर्यादित जागेत शोधकार्य करावं लागतंय। मोशीमधल्या कचरा डेपोतील ही इमारत डेपोच्या शेवटच्या टोकाला असून तिच्या तिन्ही बाजूंना कचऱ्याचे प्रचंड ढिगारे आहेत। त्यामुळे आत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अतिरिक्त जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या मदतीनं मागील कचरा हटवून प्रवेशासाठी जागा तयार करण्यात येते। अग्निशमन दलाच्या पथकानं कटरच्या साहाय्यानं भिंत फोडून आत जाण्याचाही प्रयत्न सुरू केलाय। दरम्यान तब्बल 3 दिवस उलटून सुद्धा बचाव कार्यात अपेक्षित गती येत नसल्यानं नागरिक आणि नातेवाईकांमध्ये संतापाची भावना आहे। दुर्घटना स्थळापासून काही अंतरावर अडकलेल्यांचे कुटुंबीय 3 दिवस झालेत, माझ्या मुलाला एकदा पाहू द्या हो, असा एका मातेचा आक्रोश उपस्थितांच्या काळजाला चिरून गेला। सध्या इमारतीच्या समोरच्या बाजूनं प्रवेश अशक्य असल्यामुळे मागील बाजूनं सुरक्षित मार्ग तयार करण्यावर भर दिला जातोय। जवळपास 15 पोकलेनच्या मदतीनं पडलेल्या इमारतीचा पहिला मजला काढण्यात आलाय। आता त्या खालचा मजला काढायचा आहे आणि तो काढल्यानंतर आतमध्ये एनडीआरएफची टीम जाऊन अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम करणार आहे। हे सगळं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे। डिमॉलिशनचे एक्सकॅव्हेटर मशीन्स आहेत आणि ते जो स्लॅब आहे इमारतीचा की ज्याच्यामधून आपल्याला आता एनडीआरएफना प्रवेश करायचा आहे, तो स्लॅब तोडण्यासाठी तो मशीन आहे आणि ते आता जवळजवळ वरचा जो मजला आहे त्याचा स्लॅब आता तोडून झाला आहे। त्याचा मलबा काढण्याचं काम चालू आहे। ते झाल्यानंतर मग खालचा स्लॅब तोडायला सुरुवात होईल। या सर्व प्रक्रियेमध्ये जवळजवळ 15 पोकलेन आपण इथे कार्यरत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात हे आपण सर्व शर्तीचे प्रयत्न ह्या 8 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। यात गेल्या 3 दिवसापासून आता ज्यांचे जे इथे या इमारतीमध्ये फसले आहेत त्यांचे नातेवाईक बाहेर बसले आहेत, त्यांना आम्ही सातत्याने भेटतो आहोत, त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो आहोत। त्यांना जसं दुःख होतं तेवढं तसंच दुःख आम्हाला देखील खूप होतं आहे आणि आम्ही त्यांना एक आपल्या ह्या पिंपरी चिंचवडच्या परिवारातलेच ते असल्यामुळे त्यांच्यावरती आलेलं हा जे दुःख आहे हे याचं आम्हाला देखील खूप वाईट वाटतं आहे। त्यांची भावना निश्चित ह्या सर्व बाबीकडे त्यांना असं वाटतं की याच्यात दिरंगाई होते आहे, पण मी त्यांना आश्वासित करू इच्छितो की बचाव कार्यामध्ये कोणतीही दिरंगाई नाही। अत्यंत वेगाने एनडीआरएफ त्यांच्या अनुभवाप्रमाणे, त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे अत्यंत व्यवस्थितपणे हे बचाव कार्य करत आहे। याच्यात सर्वात मोठं आव्हान जे आहे ते म्हणजे ज्या पद्धतीने ही इमारत कोसळली आहे, कॅन्टिलिव्हर फॉल ज्याला म्हणतो, त्यामुळे पुढचे जे स्लॅब आहेत, दोन्ही स्लॅब एकाच ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि हे जे व्यक्ती फसलेले आहेत ते नेमके पुढच्या भागात आहेत की जिथे हे स्लॅब एकत्र आलेले आहेत। त्यामुळे ते स्लॅब हळूवारपणे काढून यांना सुरक्षितपणे काढण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागत आहे आणि म्हणून या सर्व बाबींना थोडा वेळ लागत आहे। आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला ह्या सूचना दिल्या की हे बचाव कार्य वेगाने आपण करा, हे सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडतील अशी आपण काळजी घ्या, त्यांच्या नातेवाईकांना धीर द्या, त्यांना दिलासा द्या, अशा पद्धतीने आम्हाला सूचना दिल्या। आता एनडीआरएफचा प्राथमिक अंदाज जो आहे तो आता पहिला स्लॅब तर तुटलेला आहे, दुसरा स्लॅब जो आहे तो तोडायला जितका वेळ लागेल त्याच्यानंतर मग ते त्या जागेपर्यंत पोचू शकतील। एनडीआरएफचं म्हणणं आहे की रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य ते संपवण्याचा किंवा हे बचाव कार्य पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। पिंपरी चिंचवडकर नागरिकांना मी आभारी आहे, त्यांनी ह्या सर्व बचाव कार्यामध्ये खूप संयम ठेवला आहे, आम्हाला सहकार्य केलं आहे, आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाच्या बळावरती आम्ही हे बचाव कार्य अत्यंत जोमाने करत आहोत। माझी त्यांना नम्र विनंती आहे की कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका। आपलं प्रशासन अत्यंत शर्थीचा प्रयत्न करत आहे या सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी। याआधी सुखरूप बाहेर आलेल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन आत अडकलेल्या व्यक्तींचं अचूक स्थान शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे।
मात्र वेळ जसजसा पुढे सरकतोय तसतसं कुटुंबियांची चिंता अधिकच वाढत चालली आहे. बचाव कार्याला आणखी गती देण्याची मागणी जोर धरताना दिसते. आणखी किती काळ हे संपूर्ण काम चालणार आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. जईद मेमनसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ, पिंपरी चिंचवड.